भाजप श्रेष्ठींनी पुन्हा माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना पदरात घ्यावं, माफ करावं आणि काम करण्याची संधी द्यावी। 2029ला ते पुन्हा चूक करणार नाहीत असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून नेमकं काय निर्णय घेतला जातो का, पुन्हा संधी दिली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। बाळाभाऊ भेगडे यांनी 2019ला चूक केली, तीच चूक 2024ला केली। पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये किंवा 2029च्या लोकसभा विधानसभेमध्ये पुन्हा ते आता चूक करणार नाही असा मला विश्वास आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या शिस्तभंग म्हणून जी काही त्यांची कमिटी आहे, त्या कमिटीला देखील मी सांगू इच्छितो की जी काही चूक त्यांनी केली ती चूक आता त्यांची पदरात घ्यावी, त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची संधी द्यावी। आमच्या महायुतीचंच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांना नाराज होते, काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते, पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या झाडून कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं। राहिला प्रश्न बाळाभाऊ भेगडेचा, बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे, त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल। पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं आहे आणि महायुतीलाच मदत केली आहे। मी वारंवार सांगतो की त्या ठिकाणी याचा निर्णय होईल जेवढं लवकर।